आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत. या अर्धशतकी सहजीवनाचं मोठं एक गुपित असतं. घर हे दोघांचं असतं, दोघांनी मिळून सावरायचं असतं. घर हे दोघांचं असतं, दोघांनी मिळून सावरायचं असतं. एकाने पसरवलं तर दुसऱ्याने आवरायचं असतं. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मला खात्री आहे आपण सर्वजण सहृदयाने या ठिकाणी जमलो आहोत. या पुस्तकाचे लेखक श्रीयुत किशोर कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांशी या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर हृदगत व्यक्त करावं. नमस्कार. कार्यक्रमाचे अध्यक्ष दलूबाबा आता आलेले आहेत आपल्यात. आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या प्रेमाखातर जमलेले आपण सर्व, या अर्धशतकी लग्नगाठ पुस्तकाचं थोडक्यात मी आपल्याला म्हणजे याची निर्मिती कशी झाली ते सांगतो. मी जैन इरिगेशनच्या प्रसिद्धी विभागात कार्यरत असल्यामुळे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जळगाववरनं नाशिकला प्रवास करत होतो आणि त्या प्रवासामध्ये धुळ्याला एक वयोवृद्ध दाम्पत्य मला दिसलं. त्या दाम्पत्याकडे बघून, त्यांचं प्रेम बघून मला असं वाटलं की आपण यांच्याशी संवाद साधावा. आणि ते भंडारी दाम्पत्य होतं. तर त्यांच्याशी मी गोष्टी केलेल्या होत्या, त्या लिहून काढल्या आणि आदरणीय आमचे अशोक भाऊ यांना दाखवल्या. त्यांनी मला मार्गदर्शन केलं की बा खूप छान आर्टिकल लिहिलं, असं लिहितं राहा. आणि नंतर त्यांनी सकाळमध्ये मला पाठवलं आणि सकाळमध्ये ते पहिलं आर्टिकल प्रकाशित झालं. असं करत करत एकातून एक असं एक दाम्पत्य मला मिळत गेलं. त्यांचा अनुभव विश्व मला कळत गेला आणि एक वेगळ्या पद्धतीचं लेखन माझ्याकडनं होऊ लागलं. आदरणीय म्हणजे व्यासपीठावरती जे मान्यवर बसलेले आहे यांनी सामान्यांपेक्षा वेगळं काम आपल्या याच्यातनं करून दाखवलेलं, कर्तृत्वानं सिद्ध करून दाखवलेलं आहे. समाजासाठी काहीतरी आपण देणे लागतो असे दलूबाबा हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, मोठे भाऊ आहे आणि गजू भाऊ आहे. सुदैवाने आपल्या व्यासपीठावरती 2 भाऊ आहेत, एक गजू भाऊ आहे आणि एक मोठे भाऊ आहे. तर यांचं पण जीवन हे अतिशय प्रगल्भ आहे. या सगळ्या जीवनाचं पैलू मला या सगळ्या दाम्पत्यातून कळालं. हे दाम्पत्य सामान्य आणि अतिसामान्य असे पण आहेत. हे पुस्तक जे आहे म्हणजे आता एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आपण 5वीत म्हणजे मी 5वीत असताना एक सॅलमन ग्रँडेची कविता मी वाचली होती इंग्लिशमधली. सॅलमन ग्रँडे जन्माला येतो रविवारी आणि आठवडाभर जीवन जगतो आणि मरून जातो. यात त्याचं जीवन संपतं. पण आदरणीय भाऊ, गजू भाऊ, दलू भाऊ यांनी जे काम केलेलं आहे जीवनामध्ये येऊन, ते अत्यंत महत्त्वपूर्ण काम केलेलं आहे. सामान्य माणसाचं जीवन असंच असतं, पण असामान्य कर्तृत्व दाखवणारे हे माझे 42 दाम्पत्य. या 42 दाम्पत्याविषयी लिहिताना मी वर्षभर लिहिलं आणि वाहलेपणाने, चांगल्या अर्थाने मी म्हणतोय, सगळ्यांनी माझं वाहलेपण जपलं, मला सहन करून घेतलं आणि हे पुस्तक आज नावारूपाला येतंय. ह्याच्यात सगळ्यांचं, आपल्या सगळ्यांचं सहकार्य, सगळ्यांचा हातभार आहे. हे पुस्तक एक माझ्या जीवनातलं मोठं स्वप्न आहे. आज एवढे सगळी मंडळी माझ्या प्रेमाखातर जमलेली आहे. त्यामुळे मला आता माझ्यावरती किती जण प्रेम करतात हे मला दिसलंय. तर मला आता जास्त काही बोलता येणार नाही, पण खूप मला आनंद वाटतोय की एक अत्यंत चांगला हा सोहळा आपण या संध्याकाळी आलेला आहात.
तर आजचं गोविंदवार पुढे नेतील कार्यक्रम.